करुणेचे मेघ वर्षले अजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी उजाड राणी किमया केलीस मोठी उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी. जय भीम नमो बुद्धाय. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी उल्हासनगर आणि दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर उल्हासनगर यांच्या वतीने आयुष्यमान सुदेजी केदार बुद्धिस्ट रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि BRSPची टीम यांच्या वतीने आज आम्ही 30 मार्च महाड चौदार सत्याग्रह 99व्या सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण बाबासाहेबांनी ज्या गुलामीच्या जोखडमधून आम्हाला मुक्त केले त्या विषमतावादी मानसिकतेच्या विरोधात असंच बंड नेहमी समाजाने पुकारावं आणि परिवर्तनवादी लढाईचा भागीदार व्हावं. त्याच अनुषंगाने आज आमची टीम महाड येथे 14 तळ्याच्या सत्याग्रहानिमित्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जात आहे. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. माझा परिचय देतो. मी ब्रह्म उपासक पवन केदार. आज आपण महाड या ठिकाणी चाललो आहे. महाड जाण्याचा विषय म्हणजे ते एक मोठं शहर, एक मोठी सिटी आहे. पण विषय हे की बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, म्हणजे नाही का, आपल्याला पाण्यासाठी सत्याग्रह केला, तर त्यावेळेस बाबासाहेबांना इंग्रजांनी अडवलेलं की बाबासाहेब तुम्ही हे पाणी पिलं विषय होता. तर बाबासाहेब म्हणले की मी पाणी पिलं तर मला अटक झाली पाहिजे. तर माझा पुत्र पाणी पिऊन तर पूर्ण आंघोळ करून आला माझा पुत्र. कारण की तुम्ही बघा बाबासाहेबांच्या प्रत्येक फोटोमध्ये कुत्राही पाणी पितोय. प्राण्याला पाणी प्यायचा अधिकार आहे पण माणसांना नाही. तर बाबासाहेबांच्या अशा या गोष्टीमुळे आपल्याला ते सत्याग्रह पाण्याचा, तर पाणी खुलं झालं, पिण्याचा अधिकार मिळाला. तर त्यामुळे आपण एक अभिवादन करण्यासाठी, मानवंदन करण्यासाठी भीमा कोरेगाव व चौदार तळे महाड या ठिकाणी आपण जात असतो. तर हे आयोजक ज्यांनी केले ते आमचे काका आदरणीय सुरेश केदार सर आणि आमचे वरिष्ठ आदरणीय BR भोळे सर, या दोघांच्या माध्यमातून हे खूप सुंदर कार्यक्रम सुरू होतं. दोघंही चांगले उपासक आहेत, चांगले साधक आहेत आणि तुम्हाला आमच्या तर्फे काही त्रास झाला तर आम्हाला कळवा. बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात. बाबासाहेबांना एका हॉटेलवाल्याने पाणी संपवून दिलं. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, ते पाणी आणि ते पाणी बघून. तर एक आपलं सोनबा एल्वे हे त्या ठिकाणी हॉटेल नाक्यावरती बाबासाहेबांना पाणी घेऊन राहिले. माझे बाबासाहेब येतील तर त्यांना कोणी पाणी देणार नाही, तर मी थंडगार माठाचं पाणी मागवतो. तसंच या व्यक्तींनी फक्त आपल्या गाड्या थांबवल्या आणि आपल्या लोकांच्या चाय पाणी नाश्त्याची सोय केली. याच्यासाठी सगळ्यांनी साधुवाद द्या. हाच तो विषय आपण समजून पुढे जाऊ. साधू. सर्वात महत्वाची गोष्ट की
दोघं भावाने केले. दोघं हातमजुरी काम करणार होते ते. त्यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली सगळ्यांसाठी. तर साधुवाद देते तिघांना. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, दुनिया भी कहे कुछ है, दुनिया भी कहे कुछ है, इन भीम दीवानों में, दुनिया भी कहे कुछ है, इन भीम महाडच्या 14 तळ्याच्या या क्रांती दिवसाला अभिवादन करण्यासाठी वयोवृद्ध बालबालिका अतिशय शरीराने जराजीर्ण झालेले वयोवृद्ध इथे आलेले आहेत. यांच्यापासून खरोखर प्रेरणा आम्हाला या तरुणांनी घ्यायला पाहिजे की मानन किरतकर या माता आलेल्या आहेत साताऱ्यावरून आलेले आहेत. त्यांना अक्षरशः उभं राहता येत नाही, तरीसुद्धा आपण पाहतो की त्या आपल्या वॉकरद्वारे कशा तरी त्या उभ्या आहेत आणि बाबासाहेबांना हे अभिवादन करतायत. तर खरोखर त्या महामानवांना खरी ही मानवंदना देण्यासाठी असे वयोवृद्ध लोकांकडून आपण आजच्या तरुणांनी ही प्रेरणा घेणं आवश्यक आहे की बाबासाहेबांचे अनंत उपकार आपण ते फेडू शकत नाही, परंतु त्यांच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो हे याद्वारे या आजींनी दाखवून दिलेलं आहे. खरोखर आई तुम्हाला धन्यवाद आहे, साधुवाद आहे, नमो बुद्धाय, जय भीम. आणि या तरुणांना, या तरुण महिलांना, उपासिकांना ही खरोखर आपल्या या पिढीने ही प्रेरणा दिलेली आहे. खूप खूप तुमचे धन्यवाद. नमो बुद्धाय, जय विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. म्हणताच उठती खालांच्या माती सूळ तो फडाडला. महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला. 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 श्रद्धावान उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम करतो. आज या ऐतिहासिक दिनी बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे सागरजी कांबळे आलेले आहेत. इथे आपल्याला लेण्यांविषयी माहिती देण्यासाठी ते संपूर्ण भारत भ्रमण करत असतात. आपण वेळोवेळी बघत असतो. बोधिसत्व यूट्यूब चॅनल आपल्याला माहिती असेल, जर माहिती नसेल तर कुणाला गुगलवर त्यांनी सर्च करायचं आहे. तर आज ते
विदर्भाच्या दौऱ्यावर असताना या ऐतिहासिक ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला या गांधारपाले लेणीविषयी माहिती देणार आहेत. तर मी सागर कांबळे साहेबांना विनंती करेन की त्याने त्रिशरण पंचशील त्यांनी घ्यावा व स्तूप वंदना करून आम्हाला लेण्यांची माहिती देऊन हा भगवान बुद्धांचा दैदिप्यमान इतिहास अजून उजागर करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा सामूहिक आपल्याला वंदन करायचं आहे. समोर स्तूप आहे, स्तूपाला वंदन करण्यासाठी आपण गुडघ्यावर बसायचं आहे. ज्याला शक्य असेल त्याने. सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. पटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेष्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. सर्वठाणेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे सागर कांबळे यांची प्रथमतः मी ओळख करून देतो सर्वांना. आपण यांना कुठे पाहिलेत का? कुठे पाहिले? साधू साधू. या ताईला साधुवाद द्या. वा वा. तर सागर कांबळेंविषयी मी अजून थोडक्यात माहिती देतो. सागर कांबळेंनी ता जीवन मरेपर्यंत भगवान बुद्धांचा हा इतिहास, हा दैदिप्यमान लेण्यांचा इतिहास असेल, स्तूप असतील, लेण्या असतील, अजून काही आपले चैत्य असतील, तर हा जो वारसा आहे हा वारसा जगासमोर आलेला नाही, कारण की तो मातीमध्ये गाडला गेलेला आहे. अजून पण बघा तुम्ही, हे शासनाने अशी व्यवस्था करायला पाहिजे, इथे पायऱ्या वगैरे पाहिजे, आहे की नाही, परंतु कशी दयनीय अवस्था आहे. तर सागरजी कांबळेंचं मौलिक कार्य असं आहे की ते दिवस रात्र प्रवास करतात. त्यांचाही परिवार आहे, त्यांनाही कुटुंब आहे, परंतु ते आपल्या छोट्याशा वॅगनार गाडीतून एक आपल्या
त्यांचे सहकारी आणि ते यांना सोबत घेऊन अक्षरशः त्या गाडीमध्ये त्यांचा गॅसचा बाटला आणि खिचडीचा तांदूळ आणि टोप असं सोबत घेऊन ते आपल्यासाठी हा इतिहास आपल्यापर्यंत सहज सुलभतेने उपलब्ध. आपण जातो का लेण्यांमध्ये फक्त आजच्या दिवशी ही गर्दी दिसते, उद्या गर्दी दिसणार नाही. तर आपलं कर्तव्य आहे किमान सुट्टीच्या दिवशी 2 महिन्यातून 4 महिन्यातून अशा लेण्यांना आपण भेटी देणं आवश्यक आहे. कारण की आपण वर्षातून एक वेळा येतो, त्यामुळे शासन गव्हर्नमेंट इकडे लक्ष देणार नाही. परंतु आपली जर अशी जर जत्रा वाढत राहिली तर शासनाला पण याची दखल घ्यावी लागणार आहे. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना बेगरी कांबळेंचं असा त्याग आहे. मी तर म्हणतो त्यांच्या अंगावर फक्त चिवरच नाही आहे, बाकी हे तुम्ही जाणत आहात. तुम्ही सर्वांना माहिती असेल, ज्ञात असेल तर त्या हॉटेलचा खर्च ओकाट करू शकत नाही, ते पेलू शकत नाही. म्हणून आपल्यासाठी ते कुठेतरी पेट्रोल पंपला थांबतात, तिथेच स्वयंपाक बनवतात, खिचडी काय डाळ तांदूळ बनवून तिथेच ते भोजन ग्रहण करून पुढच्या प्रवासाला लागतात. तर हा मोठा त्याग आहे. आपण सर्वजण कम्फर्ट झोनमध्ये जगत असतो. तुम्हाला माहिती असेल, जरा कुठे लाईट गेली की आपल्याला किती बेचैन होते. तर हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, आता ते मागचा मी व्हिडिओ बघितला तर ते लद्दाखच्या दौऱ्यावरून परत आहेत आहे ना, ती लद्दाखची टेरिटरी त्यांनी दाखवलेली आहे. तर तुम्ही हे बघा. तर कुठलंही कार्य बिना पैशाने होत नाही. मेन मुद्द्यावर येतो, मूळ मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्याही गाडीला पेट्रोल इंधन लागतं, त्यांनाही पोटामध्ये इंधन टाकावं लागतं. तर ते आपल्यापर्यंत त्यांना ऑडिटिंग करायचं आहे, कॅमेराचा खर्च आहे, सर्व काही आहे. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे, कारण की बाबासाहेबांनी सांगितलेले आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण धम्माला दान केलं पाहिजे. तर मी अशी विनंती करतो की त्यांनाही आपण आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. फुलाची पाकळी सर्वांनी त्यांना मदतीच्या रूपाने द्यावी. त्यांचं QR स्कॅन कोड घ्यावा. आता ह्या ताई तुम्ही खेरगाव पुणे साधुवाद पुणे, तिथे काय उणे. हां, पुणे म्हणजे पुण्यवान नगरी आहे, पुण्यशाली लोकांची नगरी आहे. या साधू त्या आईंबद्दल साधुवाद द्या. साधू खूप धन्यवाद. हातमजुरीचं काम करतात आणि त्यांच्यासाठी 100 रुपीज खूप मोठे आहेत. तरीसुद्धा त्यांना त्यांची ही दानाची पारमिता आहे. आई, तुम्ही हे जे दान केलं ना, खूप तुमची प्रगती होणार आहे, खूप पुण्य लाभणार आहे तुम्हाला. साधुवाद तुम्हाला. चला ठीक आहे, या. स्कॅनर येतात. हा स्कॅनर आहे ना, या पुस्तकाच्या मागे स्कॅनर आहे. मग पुस्तक फोटो घ्या. या सर द्या. कारण की तुम्ही कुठून आले ताई? मुलुंड. तर ह्या QR सागर दादा या स्कॅन कोडवर पाठवतो, चालेल का? आतमध्ये आहे, आतमध्ये स्कॅन. शेवटच्या तुम्ही पाठवतो. आणि नुसतं दान पाठवू नका, बोधिसत्व यूट्यूब चॅनल बघा, त्याला सबस्क्राईब करा, इकडे बघा, इकडे त्याची बेल आयकॉन दाबा. हा नाही तुम्हाला ठेवा ना, तुम्ही माहिती वाचा, इतरांना पण व्हॉट्सअपला टाका. सर थँक्यू. खूप बघतो यांच्या. हो सर, मी पोलीस खात्यात स्वतः अधिकारी आहे. माझं पेमेंट झालं की हॉस्पिटलचे बिल 9323 295 123. असंच सुरुवात होती.
सर हा माझा फोटो राजू कदम चुपचाप हा नक्की जाईल तुम्ही विथ फॅमिली माझ्याकडे भोजनाला या माझी फॅमिली पण आली आधी जिले के महाड़ यहाँ इस मार्च के मौके पर बड़ी संख्या में अनुयायी आते हैं। ये अनुयायी यहाँ पर बाबा साहब के कृतज्ञ होने हेतु चौदार तले यहाँ पर आते हैं और चौदार तले से यहाँ पर इन गुफाओं को देखने के लिए आते हैं। लेकिन देखिए यहाँ पर शासन प्रशासन ने किस प्रकार से यहाँ पर पर्यटन के नाम पर तमाशा बनाकर रखा है। यहाँ पर जाने के लिए रिस्की है। यहाँ से कोई बच्चा यहाँ से चोट आई तो थांबा ना भाई इसकी मतलब रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा? हे बघ मन की प्रशासन हर साल यहाँ पर लोग आते हैं लेकिन इस चीज को ध्यान नहीं देता या फिर इस चीज के ऊपर किसी भी प्रकार से काम नहीं करता। कुंभ मेले पे खर्च कर सकते हैं लेकिन इधर नहीं कर सकते। जी हाँ, अगर यहाँ पर कोई घटना होगी तब शासन प्रशासन जो सोया हुआ है उसे तब जाग आएगी, ऐसे लगता है। महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी मानव हितासाठी आपलं सर्वोपरी त्याग त्या सर्व महापुरुषांना किंवा आणि आपल्या सर्वांना जय भीम। तर आज या ठिकाणी या ऐतिहासिक दिनी आपण सर्व महाराष्ट्राच्या नाणेकोपऱ्यातून महाड या ऐतिहासिक नदीमध्ये आला आहात आणि या महाड ऐतिहासिक नदीचं जे वैभव आहे ते तुम्ही पाहत आहात आणि या ऐतिहासिक वास्तूमध्ये तुम्ही आहात। ही ऐतिहासिक वास्तू जी आहे आजपासून साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी निर्माण केली गेली आहे। प्लीज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष पाहतो तर हा जो संघर्ष जो आहे किंवा महाडचे 14 जे सत्याग्रह आपण बघत आहोत ते फक्त पाण्याचा सत्याग्रह नसून मानवी मूल्य मानवी मूलभूत हक्क आणि अधिकार त्याचा हा संघर्ष आहे। आणि आज आपण समाज किंवा समानता फक्त समाजामध्ये ही समानता मिळण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी केलेला क्रांती संघर्ष किंवा 14 तळ्याचा सत्याग्रह। या ठिकाणी आजपासून 2000 वर्षापूर्वी महाड हे एक प्राचीन व्यापारी बंदर होतं किंवा एक प्राचीन व्यापारी केंद्र होतं। तर या ठिकाणाहून बाय बोट किंवा आपण ज्याला जहाज म्हणतो जहाजाने व्यापार व्हायचा। खाडीतून ही समोर जी आहे गांधारी नदी आणि सावित्री नदी या ठिकाणी बंदरं होती। या बंदरावरती माल जो आहे तो उतरायचा आणि इथून वेगवेगळ्या देशात देखील इथून माल जायचा। तर हे एक प्राचीन व्यापारी नगर होतं महाड। महाड म्हणजे मोठी व्यापार पेठ जिला म्हणतो आपण। तर ही जी व्यापार पेठ आहे ती बौद्ध धर्माची सक्रिय नगरी देखील होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षूंचा वास देखील होता। ज्याप्रमाणे आपण बघतो बुद्ध साहित्यामध्ये भगवान बुद्धांच्या स्तूपांना खूप महत्त्व दिलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या शरीर धातूंवरती स्तूप निर्माण केली गेली होती आणि ती स्तूप सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये उकलली गेली आणि त्यातील काही जो अस्थिंचा भाग जो आहे तो अनेक भागामध्ये विभाजित झाला आणि तो सम्राट अशोकाने पुढे जाऊन 84,000 विहार 84,000 स्तूप जे आहेत ते निर्माण केली। आणि ही सुरुवातीला निर्माण झालेली जी स्मारकं होती ती विटा मातीमध्ये होती। जी सुरुवातीचे विहार तुम्ही बघाल ज्यावेळी तुम्ही बुद्धगयाला जाल किंवा नालंदाला जाल किंवा कुशीनगरला जाल किंवा श्रावस्तीला जाल त्या ठिकाणी तुम्हाला विहारांचे अवशेष पाहायला मिळतात। साधारणपणे 3.5 ते 4 फुटाचे वेगवेगळ्या प्रकारचे विटा मातीचे भग्न अवशेष पाहायला मिळतात। अशाच प्रकारचं स्थापत्य असतं। तुम्हाला मध्ये एक मंडप पाहायला मिळतो आणि बाजूला खोल्या पाहायला मिळतात। हे अशाच खोल्या आहेत ज्या विटा आणि दगडांमध्ये निर्माण केल्या गेल्या होत्या आणि ते स्थापत्य आजपासून 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे सम्राट अशोकांचे मांडलिक होते ज्याचं नाव आहे सातवाहन। सातवाहनासोबत क्षत्रप देखील होते। या 2 राजवंशाच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कातळामध्ये डोंगरामध्ये लयन स्थापत्य निर्माण झालं आहे। ज्या लेण्यामध्ये बसल्या आहात तुम्ही हे लयन स्थापत्य आहे। हे मूळ निर्माण जे झालं आहे जो पिठामातीमध्ये सुरुवातीला वारसा निर्माण झाला होता आपला मूळ भगवान बुद्धांच्या अस्थिवरती जी स्तूप निर्माण झाली होती त्यांचं स्थापत्य आणि लेण्यांमध्ये निर्माण केले गेलेल्या स्तूपांचं स्थापत्य हे सारखंच आहे। तुम्ही बघता तर विटा मातीमध्ये चैत्य निर्माण केले गेले होते आणि ते चैत्य या दगडामध्ये किंवा या कातळामध्ये देखील कोरले गेले। आता तुम्ही ज्या लेणीमध्ये बसला आहात ही हे एक विहार आहे।
विहार स्थापत्य कसं बरं, या ठिकाणी एक मंडप तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अवतीभोवती तुम्हाला खोल्या पाहायला मिळत आहे आणि मध्यंतरी तुम्हाला एक मोठंसं प्रार्थना स्थळ पाहायला मिळत आहे, ज्याला आपण चैत्यगृह म्हणतो. तर या चैत्यगृहामध्ये पूर्णाकृती स्तूप होता, परंतु तो पूर्णाकृती स्तूप जो आहे काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे. या ठिकाणी हे चैत्य आहे, तुम्ही जिथे बसला म्हणजे कॉम्प्लेक्स आहे, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री प्लस चैत्य असं एक कॉम्प्लेक्स आहे. विहार आणि चैत्य त्याचं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही गोष्टी एकत्र संलग्न केल्या गेल्या. ज्या वास्तुशैलीमध्ये तुम्ही बसले आहात ही वास्तुशैली, तिथे तुम्हाला महाड या ठिकाणी एकूण 11 विहार पाहायला मिळतात आणि 3 चैत्य पाहायला मिळतात. आणि हे चैत्य तुम्हाला वरती पण पाहायला मिळेल. अशाच प्रकारचं एक विहार आहे, प्रशस्त विहार आहे, खूप मोठं. लेणी क्रमांक 1 तिथे तुम्हाला विहार पाहायला मिळेल आणि आतल्या भागामध्ये स्तूप निर्माण केला गेला होता. परंतु कालांतराने इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकामध्ये महायान परंपरेद्वारा त्या ठिकाणी त्या स्तंभावरती एक बुद्ध शिल्प कोरलं गेलं आहे. ते म्हणजे भगवान बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमधलं एक शिल्प जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. बोधिसत्व वज्रपाणी, बोधिसत्व पद्मपाणी ते देखील पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकामध्ये या ठिकाणी महायान परंपरेचा प्रवेश झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लेण्या कोरल्या गेल्या त्या स्थविरवादी पंथाच्या होत्या किंवा ज्याला आपण हिनी आणि लेणी म्हणतो. या लेणीमध्ये कोणत्याही प्रकारचं बुद्धांचं शिल्प नव्हतं किंवा बोधिसत्वांचं शिल्प नव्हतं, तर फक्त प्रतिकात्मक स्तूप निर्माण केली गेली होती. तुम्ही खाली येताना रस्त्यामध्ये तुम्हाला राईट आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला तुम्हाला छोटी छोटी स्तूप पाहायला मिळाली. ज्यावेळेस या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस वरती असणारी जी स्तूप आहेत किंवा लेणीच्या परिसरामध्ये असणारी जी स्तूप आहेत ती घरंदाज खाली पडली होती. तिला आता गेल्या 3 वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने रिस्टोर केलं आहे. तर या विहारांमध्ये किंवा जिथे तुम्ही बसला आहात मूळ लेण्या निर्माण करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस भिक्षूंना वर्षावासामध्ये दुसऱ्या ठिकाणी जाता येत नव्हतं किंवा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागायचा, त्यावेळेस अशा वेळी 3 महिने बौद्ध भिक्षू एका ठिकाणी थांबून तो बुद्ध धर्माचं अध्ययन करेल, चिंतन मनन करेल आणि तो इतरांना जागृत करेल. यासाठी हे जे तुम्ही स्थापत्य बघतायत हे पूर्वी लाकडामध्ये निर्माण केलं गेलं होतं, त्यानंतर विटा मातीमध्ये निर्माण केलं गेलं, त्यानंतर दगडामध्ये निर्माण केलं गेलं आणि आता अशा प्रकारच्या कातळामध्ये अशा प्रकारचं जे स्थापत्य जे आहे ते निर्माण केलं गेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सातवाहन राजे जे आहेत ते महाराष्ट्राचे ज्ञात राजे म्हटलं जातं त्यांना. तर ते सम्राट अशोकाचे मांडलिक होते. ते मांडलिक असल्या कारणाने आपल्या राजाला कृतज्ञ होण्यासाठी, सम्राटाला कृतज्ञ होण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा ज्याला दख्खनची जी पूर्ण पर्वत शृंखला म्हणतो किंवा सह्याद्रीची पर्वतरांग म्हणतो, या सह्याद्रीच्या रांगेमध्ये कानाकोपऱ्यामध्ये लेण्या कोरल्या आणि त्या लेण्या ज्या आहेत त्या दीर्घकालीन टिकाव्यात या कारणाने लेण्या कोरल्या गेल्यात. आणि या लेण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्थापत्य पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये चैत्य आलं, त्याच्यामध्ये सभा मंडप आलं, त्याच्यामध्ये विहार आलं किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारचं विहार आणि चैत्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्थापत्य जे आहेत ते कोरले आहेत. आणि आजपासून 2000 वर्षापूर्वी हे जे प्राचीन व्यापारी मार्ग कोकणामध्ये आले होते, कोकणातून पुढे कोल्हापूरला जात होते किंवा कराडला जात होते किंवा या ठिकाणी महाबळेश्वर मार्गे वाईला जात होते, तर ही मार्ग होती. आणि याच मार्गावरती हे जे ठिकाण आहे महाड नावाचं किंवा हे जे व्यापार पेठ जे आहे किंवा हे जे केंद्र आहे या ठिकाणी होतं. कोकणातलं मेन आपण केंद्रबिंदू म्हणू शकतो. तर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे. या लेण्यांचा वापर बौद्ध भिक्षूंनी केलेला आहे. तर या ठिकाणी लेख देखील कोरले गेले. या ठिकाणी इथले जे स्थानिक राजे होते या भागामध्ये कोकण पट्ट्यामध्ये ज्यांचं राज्य होतं, स्थानिक राजे होते, त्यांचं छोटंसं राज्य होतं, त्यांनी या ठिकाणी राज्य केलं आहे. त्यांचा लेख जो आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी हा जो लेख आहे इथे बघा सिदंग लिहिलेला आहे. त्यानंतर कुमारस म्हणजे हा कुमार आहे. तर त्याचं नाव काय आहे? कुमारस का न भो स म्हणजे कान भुवस म्हणजे महाभोज आपण म्हणतो. तर महाभोज म्हणून उल्लेख आलेला आहे महाभोजस विनुपालित
विनू पालित किंवा ज्याला विष्णू पालित म्हणतो आपण, तर त्यांचा उल्लेख आलेला आहे इथं. तर त्यांनी या ठिकाणी हे तुम्ही पूर्ण या ठिकाणी 8 खोल्या बघतायत तुम्ही. 8 खोल्या सोबतच या ठिकाणी हा चैत्य स्तूप होता आणि बाहेरच्या दिशेला 2 पाण्याच्या टाक्या होत्या. तर याचं दान जे आहे हे दिलेलं आहे. या पूर्ण लेखामध्ये वर्णन केलं गेलं आहे. यातली काहीशी अक्षरं जे आहेत सुरुवातीला पुसट झालेले आहेत. त्याच्यामध्ये ले न तुम्ही बघू शकता इथे अक्षर ले न हे ले न ले न च ती व ले न च ले न च ती व ग र ग र ग र उ व र का च ओवारिका च म्हणजे या ठिकाणी ज्या कक्ष बोललो मी तुम्हाला त्यांचा देखील उल्लेख केलाय त्यांनी या लेखामध्ये. तर हा लेख पूर्ण आहे. त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा उल्लेख जो आहे तो केला गेला आहे की या लेण्या कोणी कोरल्या, कशासाठी कोरल्या आणि का कोरल्या याचा उल्लेख जो आहे या लेखामध्ये पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्या ओवारिका आहेत 8 ओवारिका चैत्य आणि बाहेरचा जो मार्ग आहे जो पथ आहे तो मार्ग देखील निर्माण करण्यासाठी हा जो वेणुपालित जो आहे यांनी जे आहे दान दिल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. खालती एक 27 नंबरचं लेणी आहे. त्याच्यामध्ये जो श्रेष्ठी ज्याचं नाव आहे संगरक्षित त्याचा जो मुलगा आहे वेदश्री, त्या वेदश्रीनी देखील अशाच प्रकारचं दान जे आहे लेणी क्रमांक 27 मध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये एकतर सम्राट अशोक झाले, सातवाहन झाले आणि सातवाहनासोबतच जे स्थानिक राजवंश या भागामध्ये राज्य करत होते त्या राज्यकर्त्यांनी किंवा श्रेष्ठींनी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बुद्ध धम्मासाठी खूप मोठं दान दिलं आहे. तर त्या दानाचे उल्लेख आपल्याला या लेणीमध्ये अशा शिलालेखाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारचे तुम्हाला अनेक स्थापत्य पुढे देखील पाहायला मिळतील, परंतु पुढे आपल्याला जाता येत नाही. इथे एकूण 28 लेण्या या पूर्ण डोंगरामध्ये कोरल्या गेल्यात आणि अशाच प्रकारच्या लेण्या कोरल्या गेल्यात. आणि या ज्या लेण्या आहेत त्या खूप वंदनीय आहेत. आपण बुद्ध वंदनीमध्ये म्हणतो वंदामी चेत्यं सब्ब सब्ब ठाणे सुपटितितं सार्विक धातू महाबोधी बुद्ध रूपम सकलन सदा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बोधी वृक्ष आहे, ज्या ज्या ठिकाणी चैत्य आहे, ज्या ज्या ठिकाणी शरीर धातू आहेत ती मूळ भगवंताची रूपं आहेत. अशा प्रकारचा उल्लेख आपल्या वंदनेमध्ये येतो. तर या ठिकाणी देखील तशाच प्रकारचा चैत्य स्तूप होता, परंतु तो कालाच्या ओघात नष्ट झालेला आहे किंवा इथून सध्या तुम्हाला वर्तमानामध्ये दिसत नाहीये. खालती तुम्ही बघितलं स्तूप कशा प्रकारे खालती गळत पडली आहेत, तर तशाच प्रकारे या स्तूपाबाबत देखील झालेलं आहे. तर या ठिकाणी 3 चैत्यापैकी तुम्ही एका चैत्यामध्ये सध्या आहात. हे एक विहार आणि चैत्य आहे. तर अशा प्रकारे समृद्ध वारसा जो आहे हा या ठिकाणी निर्माण केला गेला आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे चौदार तळा या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, परंतु जास्त लोकांना माहिती नाही की बाबासाहेब या लेणीमध्ये आले होते. बाबासाहेब वरची 1 नंबरची जी लेणी आहे त्या लेणीमध्ये बाबासाहेब स्वतः आले होते, स्वतः बसले होते आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्तीला ते नतमस्तक झाले होते. ज्या ठिकाणी प्राचीन काळी बौद्ध भिक्षू बसले होते ते आपल्या अनुयायांना सांगत होते की या ठिकाणी बौद्ध भिक्षू प्राचीन काळी बसले होते आणि त्यांनी कशा प्रकारे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि ते सांगत असताना बाबासाहेबांची डोळे देखील पाणावली गेली होती. तर बाबासाहेबांनी या लेण्यांमध्ये वरची जी लेणी आहे तिथे बुद्ध वंदना घेतली आहे. त्या ठिकाणी भगवान बुद्धांना ते कृतज्ञ झाले आहेत. आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी जातो, बाबासाहेब भेट देत होते, परंतु या ठिकाणी आपण सांगा बरं 27 डिसेंबरला या ठिकाणी किती उपासक येतात. बाबासाहेब या ठिकाणी 27 डिसेंबरला आले होते आणि 27 डिसेंबरला बाबासाहेबांनी इथे वंदना घेतली होती. तुम्ही सांगा बरं आपल्यापैकी 27 तारखेला कोण येतं इथे वंदना करण्यासाठी किंवा कोण बरं बाबासाहेबांना इथे येऊन किंवा भगवान बुद्धांना नतमस्तक होतं? कोणच नाहीये, सहजासहजी कोणच नाहीत. फक्त येतो आपण कधी 20 मार्च या ठिकाणी. तेही काही लोक सोशल मीडियावरती रील टाकले येतात, तर काही लोक फक्त आम्ही जाऊन आलोय एक फोटो काढला ते आपण दाखवायचं की आम्ही या ठिकाणी गेलो होतो. परंतु इथं मूळ येण्याचा उद्देश काय तो उद्देश आपण कधीच जाणून घेत नाही. बाबासाहेबांनी या भूमीमध्ये क्रांती केली, तर क्रांती करण्याचं कारण देखील खूप मोठं आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचा वारसा आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी क्रांती केली त्या त्या ठिकाणी भगवान बुद्धांचा वारसा होता आणि तोच वारसा आपल्याला समजावा म्हणून बाबासाहेबांनी त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या परिसरामध्ये धम्मक्रांती केली. उदाहरणार्थ आजचं जे नागपूर आहे, नागपूर या ठिकाणीच का आपल्याला धम्मदीक्षा दिली त्याचं कारण देखील तेवढंच मोठं आहे. नागपूर ही प्राचीन काळी नागाची भूमी होती आणि त्या नागाच्या भूमीमध्ये भगवंताचे दंत धातू आले होते आणि त्या दंत धातूवरती भगवंताचा स्तूप निर्माण केला गेला होता. म्हणून बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचं ते ऐतिहासिक महत्व आहे. आपण काय करतो त्या दिनी जातो, तो दिन साजरा करतो.
परंतु त्या दिनाचं आपण ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत नाही, समजून घेत नाही, अथवा आपल्या पिढीला किंवा जी नवीन पिढी घडत आहे त्यांना देखील आपण हे ऐतिहासिक महत्त्व सांगत नाही किंवा पटवून देत नाही. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, वारसा जो आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे आणि तोच वारसा आपल्या वाडवडिलांनी दिलेला आहे आणि हाच वारसा भगवान बुद्धांचा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि हाच वारसा बाबासाहेब सांगतात आपल्याला अनेक वेळेस. बाबासाहेब अजंठा वेरूळ असतील किंवा संभाजीनगर मधल्या लेण्या असतील किंवा या ठिकाणी लोणावळ्यातल्या लेण्या असतील, कारला असेल, भाजे असेल, या ठिकाणी बाबासाहेबांनी भेटी दिल्या आहेत आणि त्याच्या नोंदी देखील आहेत. परंतु आपल्या समाजाने या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलं नाही, या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. बाबासाहेबांनी हा देखील आपल्याला ऐतिहासिक वारसा दिला आहे. हा ऐतिहासिक वारसा समजून घेणं आजच्या पिढीची गरज आहे. आज आपण बघतोय लेण्यांवरती कुठलेही माहिती फलक नाहीत. येताना वाट पाहिली आपण, एखादा महिला पडली किंवा पाय घसरला, पाय घसरून जर एखाद्याचा अपघात झाला, काही हानी झाली, तर त्याला जबाबदार कोण? शासन प्रशासन जबाबदार आहे. कारण की शासन प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा माहिती फलक लावत नाही, या ऐतिहासिक समृद्ध नगरीचं महत्व सांगत नाही. महाड किती समृद्ध होतं, महाड ही क्रांतीभूमीच का? या क्रांतीभूमीचं महत्व या भूमीतल्या भूमिपुत्रांना देखील माहिती नाहीये आणि आपल्यासारख्या अनुयायांना देखील माहिती नाहीये आणि याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलीच जात नाही की हा वारसा किती समृद्ध होता आणि हा वारसा किती दैदिप्यमान वारसा होता. आज या लेण्यांची पडझड झाली आहे, या लेण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलं गेलं नाही. ज्या ठिकाणी लेण्यांवरती तिकीट काउंटर आहेत त्याच ठिकाणी काम झालेलं आहे का? त्या लेण्या महत्वाच्या आहेत, या लेण्या महत्वाच्या नाहीत का? या लेण्या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या अजंठा वेरूळ आहेत. मग यांचं संवर्धन देखील तसंच शासन प्रशासनाने करायला हवं. आज ज्याप्रमाणे आपण बघतो या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला किती परिश्रम घ्यावे लागतात, किती कष्ट सोसावे लागतात. तर याचं पाठपुरावा करणं ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे आणि शासन प्रशासनाने ते पूर्ण करणं ती शासन प्रशासनाची जबाबदारी आहे. आपण आपला वारसा ओळखला पाहिजे आणि हा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि तो पुढे घेऊन जात असताना तो चांगल्या स्थितीमध्ये राहावा हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि या लेण्या इथे येऊन वारंवार पाहिल्या पाहिजेत आणि वारंवार आपल्या येणाऱ्या पिढीला, युवकांना या लेण्यांबद्दलची माहिती दिली पाहिजे. का लेण्या निर्माण केल्या गेल्या, त्याचं नेमकं कारण काय. जे आहेत इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकापर्यंत कोरल्या गेल्या. तुम्ही मूळ जे स्थापत्य बघताय ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातलं कोरलं गेलं आहे आणि या ठिकाणी वरती जर तुम्ही भगवान बुद्धांच्या मूर्त्या जर पाहिल्या तर त्या 4व्या-5व्या शतकामध्ये निर्माण केल्या गेल्यात. म्हणजे त्याचा काळ जो आहे तो वेगळा आहे. ज्यावेळेस या ठिकाणाहून तवीरवादी भिक्षूंचं पूर्णपणे इथून पलायन झालं, त्याच्यानंतर या ठिकाणी महायानपंथी बौद्ध भिक्षूंचा वास होऊ लागला. महाराष्ट्रामध्ये जेमतेम लेण्या ज्या आहेत त्या सुरुवातीला थेरवादी परंपरेनुसारच निर्माण केल्या गेल्या होत्या. परंतु आज तुम्ही कारला बघचाल किंवा पुढे जाऊन अजंठा लेणी बघचाल, या लेण्यांमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये बदल केला गेलाय. नंतरच्या काळामध्ये ज्या मूळ सवीरवादी लेण्या होत्या त्याच्यातली स्तूप होती, त्या स्तूपांवरती भगवान बुद्धांच्या मूर्त्या कोरल्यात, बोधिसत्वांच्या मूर्त्या कोरल्यात, त्यानंतरच्या काळात कोरल्या गेल्यात. परंतु सुरुवातीला आपला बुद्ध धर्म जो आहे तो शुद्ध स्वरूपात होता, तो प्रतिकात्मक होता. चैत्य असेल किंवा भगवान बुद्धांच्या वज्रासन असेल किंवा बोधिवृक्ष असेल किंवा बुद्धपाद असतील, ही प्रतीक प्राचीन काळामध्ये पूजली जायची. परंतु नंतरच्या काळामध्ये जसं जसं तवीरवादी पंथ जो आहे तो लयात जाऊ लागला, तसं तसं बुद्ध शिल्प जे आहेत ते घडू लागली, बोधिसत्वाची शिल्प घडू लागली. वेगवेगळ्या प्रकारे वज्रयान परंपरेमध्ये अनेक प्रकारचे देवी देवता उत्पन्न झालेत, ते अलौकिक आहेत. परंतु त्यांचा काळ पूर्णपणे नंतरचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देत असताना पूर्णपणे शुद्ध स्वरूपात दिला आहे आणि आजही या महाडमध्ये आपल्याला शुद्ध स्वरूपात ह्या लेण्या पाहायला मिळत आहेत आणि यांचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. इथे येत असताना या क्रांतीभूमीमध्ये या ऐतिहासिक दिवसाला आपण भेट देत असताना या लेण्यांचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती खूप फलदायी आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे किती ऐतिहासिक आहे. रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा किल्ला आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी जी आहे रायगड म्हणून संबोधली जाते. तर या रायगडच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर साधारणपणे 300-350 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठं महान कार्य किंवा एक क्रांती घडवली आहे आणि त्या क्रांतीमुळेच आज संपूर्ण मानवजातीमध्ये समानतेचा भाव जो आहे तो आलेला आहे. मानवाला त्याचे हक्क आणि अधिकार जे आहेत ते मिळालेले आहेत. या क्रांतीभूमीमुळेच, या क्रांतीभूमीमध्ये जर इतिहास घडला नसता तर आज आपण मोठ्या मोठ्या वाहनात फिरू शकलो नसतो. आज आपल्याकडे वैयक्तिक वाहनं नसती.
असती किंवा आज आपल्याकडे ज्या प्रकारे आपल्या खिशामध्ये पाकिटामध्ये पैसा असतो, बँकेमध्ये पैसा असतो आणि मनानुसार आपण फिरू शकतो, तसं फिरू शकलो नसतो तर या क्रांतीभूमीमध्ये संघर्ष झाला नसता, सत्याग्रह झाला नसता, तर माणूस म्हणून आज माणसाप्रमाणे आपण वागू शकलो नसतो. PSI सुभाष मोरे सर तसेच महाराष्ट्रातील आलेले तमाम माझे महाराष्ट्रातील आलेले तमाम आपले अनुयायी, मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी सागर कांबळेंनी आपल्या शब्दाला मान देऊन या नागपूर दौऱ्यावर असताना ते इथे आले आणि आपल्याला या लेडीचा हा सुवर्णमय इतिहास थोडक्यात सांगितला. त्यांचं तर कार्य अतुलनीय आहे आणि खरोखर दिवस रात्र म्हणजे 24/7 365 दिवस ते काम करत असतात धम्म प्रचार प्रसाराचं. तर त्यांना आमचे ग्रुपच्या वतीने आणि PSI भोळे सरांच्या वतीने 1,500 रुपये व माझ्या वतीने 2,500 रुपये असं मी आर्थिक दान मी इथे देत आहे. तर ते दान त्यांनी असं स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि भोळे सरांचे 2,000 माझे 2,500 भोळे सर आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं. भोळे सर नेक्स्ट ट्रिप रायगढ़. नमो बुद्धाय. माझं नाव भगवान विक्रम गवई, राहणार कसारा. माझ्या फॅमिलीमधून माझी मिसेस, माझा मुलगा आणि माझी भाची त्या ट्रीपमध्ये सहभागी झालो. माझे नाव महेंद्र उत्तमराव वानखेडे, राहणार कल्याण. मी सेवानिवृत्त पोलीस असून सध्या हे आमचे बंधू तायडे व आपला ग्रुप यांच्या वतीनं मला हे सौभाग्य मिळालेलं महाडच्या 14 तळाला अभिवादन करण्याचा मला संधी भेटलेली. याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. जय. बबिता भगवान गवई कसाऱ्यावरून आले. नमो बुद्धाय. चंदा सिद्धार्थ ताजने. मी नाशिकवरून आले. नमो बुद्धाय. मी मनस्वी कोळी आणि मी उल्हासनगर येथून आलेली आहे, चोपडा. नमस्कार, मी अपर्णा राजेश कोळी, मी उल्हासनगर चोपडामधून आले. नमो बुद्धाय. जय भीम. मी रवींद्र विठाबाई मारुती चंदन शिवे आंबिवली येथून आलेलो आहे आणि मला ही संधी बाबासाहेब भोले यांच्या माध्यमातून मिळाली ती मी त्यांचे खूप ऋणी आभारी आहोत. नमो बुद्धाय. जय भीम. मी माणिक बाबू मोरे, वर्तकनगर ठाणा, रिटायर. भोळेसाहेबांची आमची पहिली टूर झाली संग्रामगिरी. तिथून आमची मैत्री, मंगल मैत्रीमधून आमचा प्रवास सुरू झाला. आता सेकंड ट्रिप त्यांच्याबरोबर पूर्ण झाली जवळजवळ आता. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव शिवाजी कृष्ण सोनवणे, मी शाड येथून आलेलो आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. मी पुरुषोत्तम गिरधर भालेराव, दि बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मी या धम्म सहलीला आलेलो आहे. आमचे सहकारी भिकाजी खैरनार तसेच पवन केदार साहेब, सुरेश केदार साहेब त्यांच्या सानिध्यातच मला हा सहलीचा लाभ मिळालेला आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. मी राहणार कसारा, शुभम गवई, राहणार कसारा. जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण महाड 14 तळे सत्याग्रह 99व्या महाड तळे सत्याग्रहासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना तसेच अभिवादन करण्यासाठी 14 तळे येथे गेलो आणि त्यानंतर भोळे सरांच्या, सुरेश केदार सर आणि आमचे मोरे साहेब यांनी जो मार्गदर्शक आणले होते सागर कांबळे, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही गांधारपल्ली लेणी सुद्धा पाहिली. तर आमचा हा
महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि गांधार पाले लेणी हा आजचा धम्म सहलीचा प्रवास जवळजवळ पूर्ण होत आहे. आणि यानंतरही असेच कार्यक्रम दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आम्ही नेहमी असेच बसेस बुक करत राहू. येणाऱ्या काही दिवसात आम्ही आणखीन एक प्रयोग ठेवलेला आहे. मी भिकाजी रामचंद्र खैरनार ठाणे जिल्हा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा महासचिव या नात्याने सगळ्यांना सांगतो की अशाच धम्म सहलीमध्ये आपण सर्वजण सामील होऊ आणि सर्वांना मंगल मेत्ता बहुतु सबोना. साधू साधू साधू. नमो बुद्धाय जय भीम. मी पवन केदार. आज आम्ही बुद्धी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून महाड बाबासाहेबांनी येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता 20 मार्च 1927 रोजी. आणि ती सहल पूर्ण करत असताना आम्ही गांधार पाले लेणी ही आम्ही भेट दिली. आणि त्यावेळेस आमचे भोळे सर आणि मोरे सर यांचे मित्र सागर खांबळे सर यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रमाणे मार्गदर्शन केलं. आणि बुद्धी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी बस काढली जाते. यावेळेस सुरेश केदार सर आणि भोळे सर या दोघांच्या आयोजनामुळे आणि पूर्ण टीम आमची महाला परिवारासोबत आली. आणि त्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांची खूप चांगल्या प्रमाणात काळजी घेतली. आणि ह्या धम्म सहलीमध्ये आमचं नो प्रॉफिट नो लॉस अशी धम्म सहल असते. त्यामध्ये सकाळी नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, दोघं तिघं टाईम पाण्याची सोय असते आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही मेडिसिन देतो की बाबा कोणालाही कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. म्हातारे कोतारे राहिले तर म्हाताऱ्या कोताऱ्यांची आम्ही खूप काळजी घेतली जाते. मुलांची खूप लहान मुलांची काळजी घेतली जाते. आणि अशा धम्म सहलीमध्ये जो फीडबॅक मिळतो तो आम्हाला दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी खूप छान फीडबॅक मिळाला आहे. आणि पुढची जो टूर काढायचा फक्त आता अनाऊन्स केलं आम्ही, तर सगळ्यांनी साधुवाद दिला आणि सांगितलं आम्हाला पुढची टूर सांगा, आम्ही येण्यासाठी इच्छुक आहे. तर पुढेही आम्ही धम्म सहल काढू. तर ज्याही आमचे उपासक उपासिका येण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सुरेश केदार सर, भोळे सर, भालेराव सर, या खैरनार सर, मोरे सर, या मी स्वतः पवन केदार, आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या धम्म सहलीमध्ये आपण सगळे परत भेटू. नमो बुद्धाय जय भीम. साधू साधू साधू. नमो बुद्धाय जय भीम. मी प्रकाश तावडे ठाणे येथून. सुरुवातीला भोळे साहेबांच्या ज्या पहिल्या गडचिरोली या ठिकाणची जी आमची धम्म सहल आयोजित केलेली होती त्यांच्या अनुभवावरून मला खूप चांगला अनुभव आला की साहेबांनी जे अरेंजमेंट केलेली होती ते अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारची होती. त्यानंतर मला महाडचा हा पहिलाच प्रसंग आहे आणि महाडच्या 14 तळ्याला आल्यानंतर आम्हाला जे लेण्या आणि इतर ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या ही खूप संधी भोळेसाहेबांमुळे आणि त्यांच्या सर्व ह्याच्यामुळे मिळालेली आहे. आणि साहेबांचं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये सर्वांना संधी प्राप्त होते, त्यामुळे ते सर्वांना परवडण्यासारखे आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर साहेब चालवतात. अशा सहली पुढेही चालू ठेवावा अशी माझी त्यांना विनंती आहे. जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी उल्हासनगरवरून आलेली आहे. अश्विनी संजय निकम. मी उल्हासनगरवरून आली आहे. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव ज्योती रवींद्र निकम आणि मी उल्हासनगर येथून आले आहे. नमो बुद्धाय जय भीम. मी करुणा पुरुषोत्तम भालेराव आणि मी उल्हासनगरवरून आले. जगुबाई उल्हासनगरहून आलो आहे बाबाचं दर्शन घ्यायला. मी मनीषा. नमो बुद्धाय जय भीम. मी मनीषा आधार निकम उल्हासनगर 3 इथून आले. बोला. मी नमो बुद्धाय जय भीम सर्वांना. मी स्वाती सुनील भडांगे कसारा इथून
भोळे सरांच्या निमित्ताने आम्ही धम्मसहलीमध्ये सामील झालो. इथे महाड चौदार तळ्याचं दर्शन झालं आणि गांधार लेणीमध्ये पण दर्शन घेऊन आलो. Hello, myself Manisha Babasaheb Bhole. I am from Shahad. I have attended the Krantikari Chauda Thada of Mahad. So I am enjoy the trip. Thank you. जय भीम. माझं नाव वैशाली सुभाष मोरे, बदलापूरवरून आले. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज 20 मार्च 2026 महाडच्या या ऐतिहासिक क्रांतीभूमीला क्रांतीदिनी आमचे प्रिय मित्र बाबासाहेब भोळे, केदार सर आणि संपूर्ण उल्हासनगरची टीम यांनी चौदार तळ्याला भेटीची सहल आयोजित केली होती. त्या दरम्यान आम्ही चौदार तळ्याला भेट दिली, बाबासाहेबांना अभिवादन केले व त्यानंतर गांधारपणे लेणी या इथे भेट दिली. तिथला लेणीचा दैदिप्यमान इतिहास बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे सागर कांबळे यांनी येऊन नागपूरवरून येऊन इथे सांगितला. त्यांच्या प्रति पण विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. आणि महाड म्हणजे महाहट, हट म्हणजे बाजार. एक महाडचं प्राचीन नाव महाहाट होतं, तर ते आता कालांतराने ते महाड झालेलं आहे. परंतु इथे भगवान बुद्धांच्या काळानंतर मोठी बाजारपेठ होती म्हणून त्याला महाहट म्हणत होतं. हट म्हणजे बाजार, हाट आपण आजही म्हणतो. तर ते महाहटचं महाड झालेलं आहे. तर हा इथे बौद्ध राजेच होऊन गेलेले आहेत आणि हा बौद्ध लोकांचा दैदिप्यमान इतिहास अशा दिनी अशा सहलीमधून आपण जरूर पाहावा, ऐकावा व आपण बौद्ध संस्कृतीचे जतन करावे अशीच सर्वांना आवाहन करतो व सदिच्छा व्यक्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. साधू साधू साधू. सुभाष सिन्नलकर महाळी यांनी एक आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे चौदार तळ्यानिमित्त. याचं वाचन PSI सुभाष मोरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या विश्वातील सर्वच महान पुरुष व महान माता यांना त्रिवार वंदन करून या सहलीमध्ये सामील झालेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मी मानाचा जय भीम करतो. बघा, बाबासाहेबांची ही धम्मक्रांती, बाबासाहेब म्हणतात की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. तर त्याची नांदी किंवा त्याची सुरुवात कधीच झालेली आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचे कल्याण मित्र सुभाषजी माळी सिनलकर सर हे माळी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु बाबासाहेबांचं लिखाण वाचून किंवा विपස්සना शिबिरं करून ते धम्माकडे कसे वळाले व त्यांनी स्वतःला धम्ममय करून घेतलेलं आहे. तर त्यांनी आपल्यासाठी एक आजच्या या महान अशा मंगल दिनी एक व्हॉट्सअपवर लेख पाठवलेला आहे, तो मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. मनुवाद्यांच्या काळजाचे पाणी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात करून दाखविले. जनावरे पाणी पिऊ शकत होती, पण अस्पृश्य महार समाजाची सावलीही चौदार तळ्यावर पडू दिली नाही. भीमरायाने पाणी पिऊन आपल्या समाजाची कायमची तहान भागवली. मनूचा कायदा उलटून टाकला. घाणेरड्या चालीरीती आपल्या ब्राह्मण सहकाऱ्यांच्या नजरेत आणल्या आणि
शिमगा महाडच्या क्रांतीभूमीत झाला. सहस्रबुद्धे आणि ब्राह्मण सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या आदेशाचे मनूच्या नावाने शिमगा केला. मनूची विषारी विचारधारा दहन केली. धन्य धन्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर. आणि भारत भूमीच्या कणाकणात बुद्धांचा धम्म आहे. आपल्या पूर्वजांचे शौर्य म्हणून भीमा कोरेगावास भेट देऊन महाराजांचा पराक्रम जगाच्या नकाशावर आणला. शस्त्र आणि शास्त्रांचे महत्त्व पटवून दिले. ब्रिटिश सैन्यात महार बटालियन निर्माण केली. काय नाही केले बाप भीमाने. अरे भारताची राज्यघटना निर्माण केली. समतावादी बुद्ध शासन गतिमान केले. राष्ट्रध्वजावर धम्मचक्र स्थापन केले. राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राला वंदन म्हणजे भगवान बुद्धांना वंदन. हे सर्व मला ज्ञात झाले आणि माझा काया वाचा मनाचा कायापलट झाला असे ते लिहितात. 2016च्या 8 मार्चला माझा नवीन जन्म झाला. मी विपश्यना शिबिर केले. बघा पुन्हा ही ओळ वाचून दाखवतो. बऱ्याच आपल्या बौद्ध बांधवांनी विपश्यना शिबिर केलेले नाहीत. त्यांनी करावं म्हणून तेही आपल्याला या लेखातून विपश्यना शिबिरसाठी प्रेरित करत आहेत. सुभाष माळी साहेब म्हणतात 8 मार्चला 2016च्या 8 मार्चला माझा नवीन जन्म झाला. मी विपश्यना शिबिर केले आणि प्रज्ञा रूपी ज्ञानगंगा प्रकट झाली. रोज परिशुद्ध होत आहे. निर्वाणाचा आर्य अष्टांगिक मार्गावर चालत आहे. माझ्या ओबीसी बांधवांना विपश्यनेद्वारे अभिधम्म जाणून घेण्याची प्रेरणा देत आहे. धन्य आहेत पूज्य गोयंका गुरुजी. बघा या महापुरुषांचा कसा गुणगौरव केला जात आहे. भगवंतांच्या सुत्तामध्ये एक सुत्त आहे. गारवोचो निवातोचो संतुट्टीच कतयुता कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं. म्हणजे एक दुसऱ्यांचा गौरव करणे, एक दुसऱ्यांना मान सन्मान देणे हे तुमच्यासाठी उत्तम मंगल आहे. तर बंधू भगिनींनो, मला इथे अधोरेखित करायचं आहे आपल्या घराघरामध्ये ज्ञाती बांधवांमध्ये काय चालतं. आपण चाचपणी करावी. आपण एक दुसऱ्यांचा गौरव करतो का, प्रश्न आहे. तर तो गौरव एक दुसऱ्यांचा मान सन्मान करणे हे आपल्यासाठी उत्तम मंगल आहे. ते प्रगतीचं घोतक आहे. तर पुढे ते म्हणतात माझ्या ओबीसी बांधवास विपश्यनेद्वारे अभिधम्म जाणून घेण्याची प्रेरणा देत आहे. धन्य धन्य आहेत पूज्य गोयंका गुरुजी, ज्यांनी ब्रह्मदेशातून, म्हणजे ती मूळची भारताचीच विद्या आहे, ती भारतातून विलुप्त केली गेली आणि त्या काळामध्ये ब्रह्मदेशात गेली. ती पुन्हा गोयंका गुरुजींनी भारतातून विलुप्त झालेली ही विपश्यना विद्या ब्रह्मदेशात गेलेली, ती पुन्हा ब्रह्मदेशातून या मायदेशी आणली. बहुजन हिताय बहुजन सुखाय भगवान बुद्धांचा भिक्षू संघास दिलेला आदेश अनुभूतीस आणला आणि बोधिसत्वाचे धम्म मिशन साकार केले. अशा प्रकारचा हा सुंदरसा लेख सुभाषजी माळी सिनलकर साहेबांनी आपल्याला पाठवले आहे. तर इथे या यात्रेच्या सांगताच्या काही क्षणापूर्वी हा लेख वाचून दाखवावा असं भोळे सरांनी मला आग्रह केला.
म्हणून मी आपल्यापुढे तो लेख वाचून दाखवलेला आहे. तर या लेखाद्वारे खूप काही आपल्याला खूप सुंदर असा संदेश मिळालेला आहे. पुन्हा मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की केवळ हे असे दिवस आपण लक्षात घेऊन इथे तर यायलाच पाहिजे, परंतु ज्या दिवशी आपणा कुणाला साप्ताहिक सुट्टी असेल किंवा घरामध्ये सर्वांना काही वेळ असेल तर परिवारासह अशा लेण्यांच्या ठिकाणी आपण आवर्जून भेट द्यावी. इतर आपल्या मित्रपरिवारांना लेण्यांना भेटी देण्यासाठी प्रेरित करावे, कारण की हा दैदिप्यमान सुवर्णमय इतिहास जर आपलं आवागमन जर कमी पडलं तर तो पूर्ण काळाच्या ओघामध्ये दडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याची चकाकी आणि लखाकी वाढवण्यासाठी आपण महिन्यातून 2 महिन्यातून वेगवेगळ्या लेण्यांना भेटी देणं आवश्यक आहे. त्या लेण्याच आपलं तीर्थक्षेत्र आहे. त्या लेण्या आपल्याशी काय बोलतात, काय सांगतायत, तर तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला माहिती व्हावा याच्यासाठी सागर कांबळेंसारखे बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर त्या लेण्यांचा इतिहास प्रसारित करीत असतात. त्यांनाही अशा तरुण युवकांना आपण भरभरून प्रोत्साहन द्यायला पाहिजे. नाही काही त्यांना आर्थिक मदत करता आली तर त्यांच्या पाठीवर किमान शाबासकीची थाप द्या. तर हा जो अट्टहास सांगण्याचा एवढाच आहे की आपण केवळ वर्षातून एक वेळा असे कार्यक्रम आयोजित न करता वेळोवेळी, समजा आता एकत्र आपण सहलीला नाही निघू शकलो तर तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये अशी सहल आयोजित करा. बाबा एक दिवस आपण सकाळी पहाटे 5ला निघू, संध्याकाळी गप्पा मारण्यापेक्षा आपण लेणीवर जाऊ, तिथे आपण भोजनाचा डबा घेऊन तिथे आपण सहल साजरी करू. कारण की श्रीलंकेमध्ये वगैरे असे लोक करत असतात. हे भोळे सरांनी आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. तर ही गांधारपाले लेणी झाली. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लेण्या आहेत. महाराष्ट्र हा पूर्वीचा हे बौद्ध राष्ट्रच आहे, पूर्ण भारत बौद्ध राष्ट्रच आहे, परंतु हा जास्तीत जास्त लेण्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आपल्याला ते लोक फॉरेनवरून, जपानवरून, इंडोनेशिया लांबून लोक येतात. दीव दमणवरून आता आपण गाड्या बघितलेल्या आहेत. महाराष्ट्र तर आपलं घरच आहे बंधू भगिनींनो, तर आपण जायला काही हरकत नाही. किती अगदी अजंठा वेरूळ जरी असली, तुम्ही पहाटे 4-5ला निघाले तरी एका दिवसात तुम्ही त्या लेणीला भेट देऊन परत येऊ शकता. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आपण या लेण्यांच्या ठिकाणी आपली गर्दी वाढत राहिली, आवागमन वाढत राहिलं तर गव्हर्नमेंट किंवा विभाग आहे, ह्या संस्था या लेण्यांवर लक्ष केंद्रित करतील की बाबा तिथला आय म्हणजे इन्कम शासनाला मिळत असेल, जे काही तिकिटाचे दर असतील तर त्याच्यामधून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट झाला, तेव्हा गव्हर्नमेंट त्या लेण्यांचं पुनर्जीवन, डागजुगी किंवा त्यांचं संगोपन जतन करेल, एवढंच मी म्हणतो. आणि तुमच्या पुन्हा एकदा तुम्हाला अशा प्रकारे आवाहन करून की तुम्ही मला अभिवचन द्या की आम्ही सर लेण्यांना जाऊ, आमच्या मित्रपरिवारांमध्ये हा प्रचार करू, असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि मी इथे थांबतो. सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. भवतु सप्पमंगलं, भवतु सप्पमंगलं, भवतु सप्पमंगलं. धन्यवाद मोरे सर. शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. शिर कापले तरीही वंदन तथागताला.